हॅलो गाईज, कशा आहात? तर आज आहे गुरुपौर्णिमा. आज रविवार आहे, गुरुपौर्णिमा आहे. तर मी आज खूप लवकर उठली आहे आणि सगळं स्वयंपाक मी कंप्लीट करून घेतलेला आहे. तर माझं सगळं तयार झालेलं आहे, फक्त चपाती करायची बाकी आहे. आणि मी आता प्रसादासाठी मी शिरा करणार आहे. देवपूजा वगैरे पण राहिलेली आहे, तर मी आता फरशी वगैरे पुसून घेईल आणि मी पटकन सारामृताच्या पारायणाला बसेल. तुम्ही तुमची गुरुपौर्णिमा कशी साजरी केली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नका. ओके, तर मी आता फरशी पुसून घेणार आहे. तर इथं मीठ घेतलंय मी. तर हे मीठ मी थोडंसं आता टाकेल. हे मीठ घेतलंय मी. आता हे मीठ मी थोडंसं या बादलीमध्ये टाकून देईल आणि थोडीशी हळद. तुम्ही फरशी कशी पुसता? कारण खूप जणांनी मला असं सांगितलंय की तुम्ही अशी फरशी पुसत जा म्हणून, आणि मी वाचलंय पण एक ठिकाणी. तर मी मोस्टली अशीच फरशी आणि मी वाचलंय पण, तर मोस्टली मी अशीच फरशी पुसते. तर मी हळद शोधतेय. मी सेपरेट एक हळद केली होती पण ती मला सापडे ना, तर मी दुसरी आहे देवाऱ्यातली ती हळद टाकेल. ओके, तर ही मी हळद घेतलेली आहे आणि ही आता मी थोडीशी, जास्त पण नाही, तर सगळी फरशी पिवळी पिवळी होऊन जाईल. थोडीशीच टाकायची आहे नॉर्मल. आणि हे फरशी पुसून घ्यायची आणि ना खूप चांगले प्रभाव पडतात. जसं की तुम्ही गुरुवारी, बुधवारी, अमावस्या, पौर्णिमेला अशी जर फरशी पुसली ना, तर घरातली सगळी निगेटिव्ह एनर्जी आहे ती सगळी निघून जाते. तर मी मॉपनी नाही पुसणार आहे आज फरशी, कारण ना एखादा दिवस हाताने फरशी पुसावी, कारण मॉपनी एवढी क्लीन नाही निघत. तर आज ना पाण्याने पण आहे, तर मी फरशी पुसणार, अशीच फरशी पुसणार आहे. तर माझी फरशी वगैरे तर आत्ता सध्याला पुसून झालेली आहे. थोडीशी वल्लीच आहे फरशी. आणि आता मी चाललेली आहे फुलं आणायला. तर मी फुलं वगैरे आणून मग परत उशीर होईल थोडासा मला करायला, पण मला सगळं परफेक्ट करायचं आहे. तर मी आत्ता फुलं आणायला चाललेली आहे. तर मी फुलं आणते आत्ता. तर इथे मी फुलं घेतलेली आहेत आणि फुलांनंतर मी आता प्रसादासाठी शिरा बनवायला घेते. तर इथं मी ना कढई घेतली. मी दुधामध्ये बनवणार आहे. कढई घेतली, नंतर मी तूप घेतलं, नंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले, पाणी, दूध वगैरे ॲड केलं आणि नंतर हा रवा टाकला आणि लास्टला मी साखर ॲड करणार. थोडीशी मी मिठाची चिमट पण टाकलेली, कारण असं म्हणतात की कोणताही गोड पदार्थ करताना ना त्याच्यामध्ये थोडीशी मिठाची चिमट टाकावी. तर मी हे सगळं टाकून घेतलं ना. आता हे मी हे आटवणार आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं केळ पण टाकलं होतं, ज्याने की खूप छान होईल. आणि खरं सांगते, खूप छान माझा शिरा झाला. इथं मी केळ पण टाकून घेतले आणि पाणी पण आटलेलं आहे, तुम्ही बघूच शकता. तर इथं मी व्यवस्थितपणे केळ वगैरे नंतर मी पूजेला बसले. इथं मी स्वामींचा अभिषेक करते. असं म्हणतात की 8 दिवसाला 15 दिवसाला ना अभिषेक करावा, नाही तर मूर्तीतलं जे देवपण आहे ते निघून जातं. तर मी इथं अभिषेक वगैरे केला आणि त्यानंतर मी धूप, दीप, अगरबत्ती वगैरे दिवा लावून घेतला. दिवा लावून झाल्यानंतर मी फुलं लावली जी मी आणली होती. नंतर पान सुपारी ठेवली. जे पण विधी करायचे असतात ते विधी मी केले. आता मी सगळंच कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही करू शकले, तर इथं मी सगळे विधी करून घेतले. त्याच्यानंतर मी रांगोळी काढली आणि इथं मी रांगोळी काढायला सुरुवात केली. जास्त नाही मोठी काढणार आहे, छोटीशीच काढणार आहे, कारण जागा पण मला कमी आहे. मला वाचायला पण बसायचं आहे. तर त्याच्यासाठी ती पुसू नये याच्याकरता मी छोटीशीच काढणार आहे. फक्त मी श्री स्वामी समर्थ लिहिले आणि त्याच्यानंतर ना मी इथं पारायणाला वाचायला सुरुवात करते आहे स्वामी समर्थांच्या. तुम्ही तुमची गुरुपौर्णिमा कशी साजरी केली, तुम्ही काय केलं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथं मी पारायणाला सुरुवात केली. तर अशी माझी आजची मी यावेळेसची गुरुपौर्णिमा साजरी केली. तर तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, गुरुचरित्राचं स्वामी चरित्राचं पारायण नक्की करा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब